पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात होईल. पहिलं पॉवर प्ले षटक घेऊन येते फार एंड कडून जोगेंद्र. संदेश आणि त्याला साथ देण्यासाठी किरण. लॉफ्टेड शॉट. चेंडू हवेमध्ये. संदीप पाटील झेल सोडतोय. जीवनदान फलंदाजाला आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा कंप्लीट करतोय संदेश. सुवर्ण संधी चालून आली होती ती दवडली. मागच्या सामन्यामध्ये देखील संदीप पाटीलने अशाच प्रकारे झेल सोडला होता. गजाल क्षेत्ररक्षण सुवर्ण संधी होती पहिल्या चेंडूवर विकेट मिळवण्याची ती दवडली. जोगेंद्र पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी. हो चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. डाऊन द लेग स्टंप चेंडू टाकला होता. पंचांचा वाईट. यस तिथे काय घडलंय. वाईट चेंडू आहे आणि पंचांनी मात्र तिथे काय खून केली होती आम्हाला. स्टंपिंग साठी चेक करायचं आहे का. यस रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. फलंदाज नाबाद आहे पण वाईटची 1 धाव धावफलकावर आम्ही अंकित करणार आहोत. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्ड वर 3. अतिशय क्लोज डिसिजन होता त्यामुळे थोडासा उशीर जरूर लागला निर्णय देण्यासाठी पण तिसऱ्या पंचाने बारकाईने पाहणी केली आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला. 3 धावा धावफलकावर पुन्हा एकदा जोगेंद्र तयार होईल बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर संदेश. चांगला फटका लॉफ्टेड शॉट. चेंडू एका हाताने चेंडूला स्टॉप केलेला आहे. मिड विकेटला जबरदस्त क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज बाद होते दुसरी धाव घेताना संदेश.
पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये लॉफ्टेड शॉट खेळला होता पण संदीप पाटीलचं क्षेत्ररक्षण लाजवाब उंच उडी मारली होती हाय जंप चेंडूला स्टॉप केला जबरदस्त क्षेत्ररक्षण क्विक थ्रो केला आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाजाचा काम तमाम. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुजितने एष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या 4 धावांवर पहिला धक्का लागलेला आहे. धारशी आयुर्वेदा गाणे फिरिंग पाडा या संघाला. न्यू बॅटर दिनेश येते नंबर ॲट 3 क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. खूप सुंदर चेंडू होता. एक चोरटी धाव पूर्ण करताना पाहतो आपण दिनेशला ऑफ द मार्क. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल 5 वर. 5 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात जोगेंद्र पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले दे षटक हाताळते P1 चे षटक. सामना करेल बॅटर किरण. उडवलाय चेंडूला हवेमध्ये चेंडू मिड ऑफला चांगला झेल फलंदाज अजून एक बाद होताना आपण पाहतोय. हा स्पेल आपण बघितला जोगेंद्रचा. षटक क्रमांक 2 ला आता प्रारंभ होईल. प्रल्हाद तयार होईल बॉलिंग मार्कवर. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली भेदक गोलंदाजी केली होती प्रल्हादने. सामना करेल बॅटर दिनेश. खेळतोय एका धावेवर किरण गायकर. याच खातं खोलायचं बाकी आहे. प्रल्हाद तयार होताना बॉलिंग मार्कवर. पण जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. वेळेसंदर्भात सर्व संघाने आम्हाला सहकार्य करा. हो खूप सुंदर चेंडू होता. प्रतिम चेंडू स्विंग अँड मिस. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेलं आहे. 7 धावा धावपलकावर गडी बाद झालेल्या 2. पुन्हा एकदा प्रल्हाद तयार होताना बॉलिंग मार्कवर.
हो, अजून एक अप्रतिम चेंडू, काय गोलंदाजी करतोय. फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलेले आहे, जखडून ठेवलेले आहे, धावांपासून वंचित ठेवलेले आहे. अचूकता आणि भेदकता गोलंदाजीमध्ये बघायला मिळते. प्रल्हाद हा चेंडू देखील निर्धाव चेंडू टाकलेला आहे. पुन्हा एकदा प्रल्हाद. ऑफ स्टंप सोडून फटका केलेला आहे. चेंडू हवेमध्ये होता, मिड विकेट सीमारेषून क्षेत्ररक्षक झेपावला होता. दुसरी धाव दिनेश पूर्ण करतोय. तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जात होता. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज धावबाद. जिंका तुम्ही मॅच. नादामध्ये फलंदाज बाद झालेला आहे. दिनेश धक्का क्रमांक 3. एका पाठोपाठ एक गडी बाद होताना आपण पाहतोय. धावा मात्र धावपलकर कायम आहेत 9. खराब कॉलिंग बघायला मिळाली. यस नो वेट चा कॉल तिथे बघायला मिळालेला नाही आणि फलस्वरूप आपण पाहतो दिनेश हा धावचित बाद झालेला आहे. महेंद्र येतोय न्यू बॅटर. मागच्या सामन्यामध्ये तुफानी फटकेबाजी केली होती या खेळाडूने. प्रल्हाद चांगली गोलंदाजी करतोय. हो, अंधाधुंद बॅट चालवली होती. धावबादची संधी निर्माण झालेली आहे आणि आता मात्र निश्चितच पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे धावबादसाठी. ऑनफिल्ड पंचांचा सॉफ्ट सिग्नल आहे की फलंदाज बाद, पण पाहणी केली जाईल कंट्रोल रूम मध्ये. फलंदाज OUT बाद. मडवी मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती, पण या सामन्यामध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरलेला आहे. 0 बाद झालेला आहे. धक्का क्रमांक 4. महेंद्र भोईर येतोय मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर महेंद्र मडवी बाद झाल्यानंतर हाराकिरी बघायला मिळते फलंदाजीमध्ये. 4 फलंदाज झटपट बाद झालेले आहेत. प्रल्हाद काय गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकामध्ये. कमालीची गोलंदाजी, अचूकता, भेदकता, योग्य लाईन, योग्य टप्पा बघायला मिळतोय. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर. हो, चांगला फटका उडवला चेंडूला, भिरकावून दिलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. भव्य षटकार. कप शॉट आपण बघितला, चेंडूला भिरकावून दिला होता डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. 6 धावांकरिता आल्या आल्या स्वागत केलेलं आहे, वेलकम केलेलं आहे. प्रल्हाद याचं षटकार आणि धावसंख्या पुढे जाईल 15. पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. एक धाव पूर्ण करताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण करतोय महेंद्र भोईर. ह्याचबरोबर षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 2 धावा दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जोडल्या गेलेल्या आहेत आणि अशा प्रकारे पाहतो आपण 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर. 4 गडी बाद 17. या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या प्रल्हादेने, तर पहिल्या षटकामध्ये जोगेंद्रने 7 धावा देत 1 गडी बाद केला होता. अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 ला प्रारंभ होईल आणि तिसऱ्या षटकासाठी संदीप नाईक तयार होईल बॉलिंग मार्कवर. संदीप नाईकने मागच्या सामन्यामध्ये दर्जेदार खेळ सादर केला होता. जबरदस्त खेळ त्याने सादर केला होता आपल्या संघासाठी.
किमान 40 धावा जर धावपलकावर जोडल्या गेल्या तर एक चांगली टक्कर बघायला मिळेल या दोन संघांमध्ये. संदीप नाईक तयार होईल बॉलिंग मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल बॅटर किरण. ओ खूप सुंदर चेंडू होता, प्रतिम चेंडू म्हणता येणार नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आता फिल्डिंग करणाऱ्या संघाने पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेल्या वाईट साठी. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू मात्र सक्सेसफुल ठरलेला आहे. 17 धावा धावपलकावर. हो अजून एक प्रतिम चेंडू तिथे पाहतो आपण. एज अँड गॉन. फलंदाज होते बाद. स्टंपिंग बाद केलेलं आहे. थोडासे ते गोलंदाज आड आला होता त्यामुळे आम्हाला दिसलेला नाही. असा उडवून चेंडू भिवंडी तालुक्यातील हा देखील एक चतुर आणि चलाक एसटी रक्षक आहे. अनेक मेगा इव्हेंट्स मध्ये सुजितचा खेळ देखील आम्ही बारकाईने बघितलेला आहे. काय एसटी रक्षण बघायला मिळते. अजून एक 5 बाद सध्या धावपलकावर धाबा आहेत 17. न्यू बॅटर रमेश. निम्मा संघ गारद झालेला आहे. संदीप नाईक. ओ खूप सुंदर चेंडू. कमालीची गोलंदाजी बघायला मिळते. लेग ब्रेक गोलंदाजी करताना पाहतो आपण संदीप नाईकला. काय गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला स्वीप केलेलं आहे. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. एक धाव पूर्ण केली. गचाल क्षेत्ररक्षण. चेंडू दोन्ही हातांच्या मधून, दोन्ही पायांच्या मधून फरार. 4 धावा चौकार. होता मला तर वाटते तिथे क्षेत्ररक्षक. 4 धावा धावपलकावर जोडल्या जातील. धावसंख्या धावपलकावर 21. पुन्हा एकदा फक्त हलक्या त्याने स्लाइस केला होता चेंडूला. वेल होती फलंदाजाकडे स्ट्राईक रोटेट करण्याची. एक सिंगल कंप्लीट केली. एका धावे बरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 22. 5 बाद 22 अशी स्थिती बघायला मिळते. पण सध्या तरी तिसरे षटक संदीप नाईक खूप चांगली गोलंदाजी करतोय. ओ चांगला फटका अगेन स्पिन. पण क्षेत्ररक्षक मिड विकेट सीमारेषेवर प्रोटेक्शन होता. अफलातून झेल. फलंदाज बाद.
षटक घेऊन येते गोलंदाज सोजन. चेंडूला ड्राईव्ह केलेलं आहे. चेंडू चालले डीप मिड विकेट कडे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एकच धावीवर एकच धाव पूर्ण केलेली आहे. एका धावे बरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 23. उलटा चेंडू उलटोल वसूल केला जातोय. चेंडू एका टप्प्यानिशी चाललाय. सीमा पार. 4 धावा चौकार. मास्टर 40+. 40+, मास्टर 40+, 40+, मास्टर 40+. 27 धावा धावपलकर. चौकारा बरोबर धावसंख्या पुढे जाईल 27. सोजन अंतिम षटकामध्ये पाहतोय. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार होईल. सामना करेल बॅटर प्रेमनाथ. बॅटची कडा. चेंडू मात्र एष्ट्यांच्या मागे. एक धाव धावपलकर अंकित केली जाईल. एका धावेने धावसंख्या आता पुढे जाताना 28. 28 धावा धावपलकर जोडलेले आहेत. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा सोजन तयार होतोय. राऊंड द विकेट. चांगला फटका ऑन साइडला फ्लिक केलेला आहे. चेंडू चाललाय वेगाने. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. रमेश बॅट मधून एक खणखणीत चौकार आलेला आहे. पुन्हा एकदा ते काय घडलंय पाहावं लागेल. स्टंपिंग निश्चितच केली होती तिथे, पण फलंदाज सुखरूप क्रीज मध्ये आहे हेच पंच सांगताना कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुढचा चेंडू. उलटा चेंडू होता. डाव्या इष्टीवरचा स्वीपच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे. चेंडू चाललाय वेगाने. अतिशय वेगाने. फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार.
ते चेस डाऊन करावं लागेल जय बजरंग कारिवली संघाला सामना जिंकण्यासाठी. आणि जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तसा मायक्रोफोनवर बदल होणार आहे. स्टेट युनिविदास तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा. रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल चषक 2026. आणि यानंतर मायक्रोफोन सज्ज होतील साहिल शेळके. धन्यवाद. चेक. थँक्यू सो मच जेवण पाटील सर. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. डॉक्टर पुरुषोत्तम पाटील साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपलं देखील नारायण स्मृती चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचला आपण सुरुवात करतोय. सलामीची जोडी खेळपट्टीवरती संदीप आणि मिलिंद. बॉलिंग ट्रॅक वरती संतोष कदम. पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल पहिल्या चेंडूवरती कंप्लीट आणि ऑफ द मार्क झाली टीम जय बजरंग कारिवली आणि ऑफ द मार्क संदीप. 37 धाबा बनवायच्या. 37 धाबा बनवायच्या जिंकण्यासाठी टीम जय बजरंग कारिवलीला. आणि यानंतर बादशाह 11 पिंपळगर त्यांच्या अगेन्स्ट विजेता टीम असणार. सो पिंपळगर आपण देखील तयारीत राहायचा. बॉलर तयार. पुढचा बॉल अक्रॉस द लाईन. फटकाला जवाब. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम षटकार. पुढचा बॉल. आणखीन एक फटका. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा. पुढचा बॉल. हो, डाऊन दी ग्राउंड. हा फटका देखील लाजवाब आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक तडाका बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. काय लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लाजवाब बॅटिंग.
यावेळेस लाईन चेक केली जाईल. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एका धावेने धावफलक आता पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचेल 18 वरती. 18 ऑन कार्ड, 18 धावा. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक बॉल सीमा पार, चौकार. लाज पाहायला मिळते. मॅच फिनिश करायची घाई झाली की काय, अशीच बॅटिंग पाहायला मिळते. काय बॅटिंग आहे. कमबॅक करावा लागेल टीम गाणे फिरिंग पाडायला. सोडून दिलाय. आता मात्र बॉल चांगल्या टप्प्यावरती आहे आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती दाबा 22 धाबा. म्हणजे आता 18 बॉल मध्ये 15 धावांची अजूनही गरज आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर समाचार घेतला गेला. बॅटर मिलिंदच्या बॅटमधनं 2 षटकार 1 चौकार. क्या बात है. काय लाजवाब बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते या टीम जय बजरंग कारिवली संघाकडनं. मिलिंद 2 चौकार 2 षटकार. धावफलक 22 धाबा. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर दिनेश पाटील आता पाहायला मिळतील दुसऱ्या ओव्हर मध्ये. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आता संदीप. दिनेश टू संदीप. पुढचा बॉल. खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढलाय. फटका चांगला एकदा अतिशय वेगानं पूर्ण मिस्टेक पुन्हा एकदा आणि 2 धाबा. याही चेंडूवरती पूर्ण धावफलक आता 2 ने पुढे 24 वरती. 24 धाबा धावफलकावरती. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. लाजवाब बॅटिंग टीम कारिवली संघाकडनं. उडवलाय बॉल. हा बॉल देखील चाललाय भरपूर लांब. हायवे वरती षटकार. मास्टर 40 तरबूज को देखकर खरबूजा रंग बदलता है, तसंच काहीतरी पाहायला मिळालं. धावफलक आता वेगानं 30 या अंकावरती. अजूनही 7 धावांची गरज आहे. बॉलर तयार. उडवलंय. आणखीन एक बॉल चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं आणि हा बॉल देखील निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आणि आता 1 धावेची गरज. पुढचा बॉल अक्रॉस द लाईन. फटका चांगला आणि मॅच झाली आहे फिनिश. मॅच जिंकली आहे टीम वीर जय बजरंग कारिवली संघानं. अभिनंदन टीम जय बजरंग कारिवली अँड हार्ड लक टीम धारशी आयुर्वेद गाणे फिरिंग पाडा. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच. 2 षटकार ज्यानं टोकले. बॉलिंग देखील ज्यानं लाजवाब केली. 5 धावा खर्च करत 2 विकेट काढले तो संदीप नाईक ठरलाय या सामन्यात समान ऑफ द मॅच. सो चला दोन्ही टीम कॅप्टन टीम बादशाह 11 पिंपळघर आणि त्यांच्या